शिक्षकाला कब्बल 25 वर्ष कंप्लीट झाले आणि 25 वर्षामध्ये ही पादार झालेली ही स्पर्धा. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. निलेश महाजन सर आम्हाला सांगताना आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. तन्मयचा पहिला चेंडू टाकला जाईल आणि या फलंदाजासाठी दिनेशसाठी पहिला चेंडू दिनेशसाठी. हा चेंडू नक्कीच खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. लवली ऑफिल गेली होती पण ऑफिल मात्र फेटावलेली आहे आणि पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. दिनेश साठी पहिला चेंडू दौडाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूपच चांगला गोलंदाज आहे आणि अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधलं मोठं नाव कसाऱ्या विभागातील एक तन्मय आज या ठिकाणी पाहायला मिळतो. सर्वात जास्त मागील वर्ष मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू. पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर होता. बॅटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एक धाव घेतली जाते. एका धावाने बाबणे संघाचा अकाउंट ओपन होते. 4 षटकांची लढत. आता मात्र नितीन स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कडा लागते. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. स्ट्राईक चेंज होणार. त्या षटकामध्ये खूपच सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू दड आल्यानंतर 2 चेंडूवर एक धाव. धावसंख्या 2 वर पोहोचली गेल्या. षटक आपण पहिलं पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू अक्रॉस लाईन फाटका सजवला. क्षेत्ररक्षक धावतो परत फाउंड्री लगतचा क्षेत्ररक्षक धावतो. चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी कंप्लीट आणि तिसरी सुद्धा कंप्लीट होत है. साज बाज और नितिन और दिनेश का लगा ये ताज. 3 कंप्लीट. 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 5 या अंकावर. 5 चेंडू टाकून झाले. 5 धावा झाले. आता शेवटचा चेंडू असेल. नितीन साठी. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला दिशा दिले चेंडूला. फाटका खूपच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक धावतो पडतोय आणि चेंडू पर्यंत पोहोचला. फक्त 2 धावा घेतला. तिसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी एक धाव रोखण्याचं काम केलं लाजवाब क्षेत्ररक्षक. 3 धावा कंप्लीट केला. 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली. एका षटकाच्या अखेरीस प्रगतीपथावर धावा टीम बाबणे संघाच्या 8. धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहतो आपण. पहिल्या षटकाच्या अखेरीस सेन्सिबल क्रिकेट 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तन्मय एक चांगला गोलंदाज आहे. त्या गोलंदाजावर आक्रमण करत असताना 8 धावा मात्र या 2 खेळाडूंनी बाबणे संघाच्या खेळाडूंनी खेळून काढला. आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो एक कसारा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं असा सागर. क्वालिफायची मॅच आहे आजच्या दिवसातील. नितीन टू सागर. पाहूया. खूपच सुरेख युवा रचना सजवले. सागराने आपल्या गोलंदाजीवर कुठल्या दिशेला क्षेत्ररक्षक लावल्याचा आणि कुठल्या दिशेला ठेवायचा हे त्याने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षक सजवला. 3 खेळाडू मात्र लेग साईडच्या दिशेने. पुढचा चेंडू पाहूया. सागर याचा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. आपण 2 खेळाडू पाहतोय. सागर. पाहूया. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच कालवा टप्प्याचा चेंडू होता. कुठलाही बॅटच्या फ्लो मध्ये येऊन दिला नाही आणि हा चेंडू पाहायला गेला ना निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू आला. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला भेटतो. बॅटीची काढा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये
एका धावेसाठी. प्रथम सर पूर्ण दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच कव्हर करण्यासाठी उपस्थित राहिले आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचा स्पेल कंप्लीट झाल्यानंतर ते आज रजा घेतलेत. पाहूया पुढचा चेंडू सागर याचा. हा फटका सुरेख आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया अप्रतिम एफर्ट पाहायला मिळालं तन्मयाचं. थोडासा उसने घेतला चेंडूने लगेच त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जम्प पाहायला मिळाले. जम्पच्या स्वरूपात चेंडू अडवला गेला. बघता बघता एक धाव कंप्लीट. एका धावेने धावसंख्या 10 या अंकेवर पोहोचले. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सागर पाहतोय. 3 चेंडू त्याने टाकले. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिला. पुढचा चेंडू नितीनसाठी. हा फटका ऑफसाईडच्या दिशेने सजवलाय क्षेत्ररक्षक गणेश त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 या अंकीवर पोहोचले. बारा धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहतो आपण. पुढचा चेंडू अंगावर स्पर्श झाला. थोडासा अंगावर चेंडू आला होता. बॅटीला चेंडू लागतोय. एका धावेसाठी पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावा करून संघाची धावसंख्या पुढे सरसवण्याचं काम जे मात्र केलं जात आहे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आजची ही अंतिम मॅच आहे आणि क्वालिफायची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा करावे लागतील कारण की टेनिस क्रिकेट जगतामधील आदिवासी गटामधील हे दोन्ही संघ पाहायला गेलं तर लाचौप संघ, उंबरमाली संघ, एक नाबादलेला संघ आणि त्यांच्या समोर 40+ धावा करावे लागतील. पाहूया आता हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. खूपच सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतो. 20 स्पर्धा स्टंपांच्या मागे जर पाहायला गेलं तर हरिओम मित्रमंडळ आयोजित शहापूरचा हा वर्ल्ड कप पाहतो आपण. 25 वर्ष रौप्यमय महोत्सव वर्ष आपण पाहतोय आणि पाहायला गेलो तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण चित्र पाहतोय. षटक क्रमांक कंप्लीट होत आहे. दुसरे 2 षटकाच्या अखेरीस धावा प्रगती पथावर 13 धावाच्या मात्र लागल्या गेल्यात आणि आता तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल टीम उंबरमाली संघाचा. अभि नाही तो कभी नाही. आता आहे तो अभि. अभि आलाय गोलंदाजीसाठी. पाहूया नितीन मध्ये क्षमता आणि ती मात्र संघाला गरज आहे. कुठेतरी संघ अडचणी सापडला. नितीन कशा प्रकारे कामगिरी करेल आणि हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फाटका सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली जाते. चेंडू फेकीवर तत्पुरता एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 14 या अंकीवर पोहोचले. षटक क्रमांक 3 चालू आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. गोलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं तर पहिलं षटक टाकलं तन्मयाने फक्त धावा दिल्या 8. दुसरं षटक टाकण्यासाठी सागराने दिल्या 5 आणि आता तिसरं षटक टाकण्यासाठी अभिनय तो कभी नाही अभि आलाय. पुन्हा एकदा बॅटीची कडा लागले. चेंडू जातो गली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. तिथे मात्र एकच धाव घेतली जाते. विचार केला ना उंबरमाली टीमच्या तर कुठलाही गोलंदाजाने मोठा फटका मारून दिला ना आणि मात्र कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना टीम आपण पाहत आहोत उंबरमाली संघ. पुढचा चेंडू पाहूया नितीनसाठी. थोडासा सफल झाला. चेंडूला येऊन दिला. बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू घेतला. कुठेतरी शांत होता. त्याला माहिती आहे धावांची गरज आहे. धावांसाठी लढावं लागेल आणि लढता लढता हा चेंडू फेकून देतोय. राघोजी बांगड्यांचा छावा आणि मारतोय 6 धावा षटकात. चेंडू फेकायचं. धन्यवाद. षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचली जाईल 21. 21 धावा. हीच बोली भाषा करावी लागेल जर नितीन याला या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफीवर जर आपला नाव करायचं असेल तर मात्र या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल.
22 धावांच्या मात्र प्रगती पथावर पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज अभियाचा पुन्हा एकदा आता मात्र सुरुवात गतीचा चेंडू होता. थोडासा चालाकी दाखवली कुठेतरी नितीन एक नावादिला फलंदाज आहे त्याला मात्र अशा प्रकारे चेंडू टाकले तर नितीन कुठेतरी दाडून आणि ते मनामध्ये घेतलं आणि लगेच स्लोवर गतीचा चेंडू टाकला गेला. नितीनच्या बॅटच्या फ्लो मध्ये येऊन दिला ना निर्धाव चेंडूवाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतं. चेंडू टाकून झाले षटकातील 4 धावसंख्या पाहायला गेले तर प्रगती पथावर लागलेत 21. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा बॅटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धाब्यासाठी. धावसंख्या आता प्रगती पथावर लागल्या 22 धाबा. आता या तिसऱ्या षटकातील ना शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अभियाचा आणि आता सामना करणार फलंदाज दिनेशच्या पाठीतून आतापर्यंत पाहायला गेलं तर 6 धावा आल्यात. चेंडू त्याने स्पर्श केले आतापर्यंत 4 आणि 6 धावा. 8 चेंडू खेळला. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल आणि हा चेंडू सुद्धा लाच्या वर पाहायला भेटतोय. अप्रतिम चेंडू. अठरा चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडू मध्ये 22 आल्या. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 मध्ये किती धावा येतील. टीम बाबळा संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. बॅकफुट वर दिसतोय कारण की धावा कमी आहेत पण क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ. आता मात्र पाहूया गोलंदाजीसाठी गोलंदाज खंडू पाहूया नितीनसाठी सज्ज झाला पहिला चेंडू टाकण्यासाठी आणि हा चेंडू नक्कीच पायावर टाकण्याचा प्रयत्न होता पण एस्टनच्या दूरवर राहिला चेंडू. निलेश महाजन सरांचा व्हाईटचा इशारा आला. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या 23 अंकावर पोहोचलं. शेवटचं षटक म्हणजे आपल्या बोली भाषेत हाणामारीचं षटक आणि हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा येतील टार्गेट किती सेट केला जाईल आणि उंबरमाली संघाला किती धावांचं टार्गेट दिलं जाईल पाहूया. शेवटच्या मुवमेंट बरोबर थांबला. चेंडूला येऊन दिला. फाटका सुरेख आहे. चपराक शॉट पाहायला भेटतोय. नितीन यासाठी ओळखला होता आणि या चेंडूवर पाहायला मिळतोय चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या पुढे सरसवण्याचं काम केलं जातं. 27 वा लागलेली धावसंख्या जी मात्र आपण पाहतोय बाबने विपक्ष एका साईडला उंबरमाली एका साईडला बाबने संघ. आता मात्र नितीनची बॅट बोलते. एक षटकार एक चौकार त्याने मारला. अजून याच षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय आणि हा चेंडू थांबणार नाहीये. नितीनची बॅट बोलायला लागली. बोली भाषा फक्त आणि षटकार आणि चौकाराने नितीनची बॅट षटकार ठोकला आणि आता संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या पोहोचली गेली 3 33 धावा. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा नितीनसाठी. पुन्हा एकदा ट्रायगर चेंडू आता कशाला उडवला तन्मय आहे. झेल घेतो विकेटचं बटन. पहिला गडी बाद होतो तो मात्र नितीनच्या स्वरूपात. कुठेतरी 2 षटकार 1 चौकार त्याच्या पाठीतून आला होता तो नितीन आता मात्र बाद होतोय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम येतोय. संदेश सर थोडं मागं तो छोटा मुलगा ना त्याला तर आवाज द्या फक्त तो जाईल लगेच.
प्रेमाला पुढील फलंदाज खेळण्यासाठी पाहूया. पुढचा चेंडू, हा चेंडू आकाशाला काय पुन्हा एकदा उडवलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय पण मय चुकी करणार नाही, विकेटचं पतन. लगातारच्या 2 विकेट घेतल्यात. कुठेतरी नितीन बाद झाला, एकामागे एक झटके पडू लागले. पाहायला गेले तरी या षटकात चेंडू टाकून दिले आतापर्यंत 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच कुठेतरी बाबणे संघ म्हणत असेल या 2 चेंडूवर एखादा षटकार वगैरे लागला तर फायटिंग स्कोर होईल की काय, पण पाहूया तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. गोलंदाज खूपच सुरेख गोलंदाजी करतो. आता पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार उमेश आलाय. पाहूया उमेश कशा प्रकारे कामगिरी करेल. 2 चेंडू त्याला स्पेस करायचे, टार्गेट किती द्यायचा किती नाही हे त्याच्या हातामध्ये आहेत, कारण की शेवटचे 2 चेंडू आहेत. आणि हा चेंडू नक्कीच स्लोवर गतीचा होता. त्या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट करतो, दुसरी होणार की नाही, आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. एक धाव घेतली गेली, थोडीशी चुकी झाली, परिणाम छोटी धाव या ठिकाणी पाहायला भेटते. या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. पाहूया चौथी घेतोय की काय, आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, धावा 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 धावा, जिथे 1 नव्हती तिथे 4 धावा कंप्लीट केल्या. काय चालाकी आहे, कसा कॅप्टन आहे उमेश, मात्र एक नावाजलेला खेळाडू आहे. तिथल्या तिथे सर्कल मध्ये 4 धावा कंप्लीट केल्या. सुरेख सुरेख कामगिरी. या 4 धावा कुठेतरी डोकं कुठे येईल, आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 37 धावा. जिथे एकही नव्हती तिथे 4 कंप्लीट केल्या. आता शेवटचा चेंडू असेल. उमेश एक चालाक आहे, चित्त्यासारखा धावतोय, बघतोय, हेरतोय आणि मग धावत सुटतोय. शेवटचा चेंडू पाहूया. हा चेंडू उडवला, बॅट खाली लागली होती तरी लेग साईडच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक येतो, थोडासा पब्लिक पाहायला भेटला. बघता बघता एक कंप्लीट, दुसरी सुद्धा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी सुद्धा कंप्लीट होते. पाहूया चौथी घेणार की काय, पण इथे 3च धावा. साज बाज और ताज या 3 धावाने संघाची धावसंख्या 40 धावा लागल्या. फायटिंग स्कोर मात्र सेट केलाय आणि 41 धावांचा आव्हान ठेवलाय टीम उंबरवाली संघासमोर. 10.00 सरासरीने धावा केल्यात. आता या ठिकाणी उंबरवाली संघाला 41 धावा कराव्या लागतील. ज्यावेळेस टीम क्षेत्ररक्षणासाठी येईल टीम बाबणे संघ, आणि फलंदाजीसाठी टीम येईल टीम उंबरवाली संघ. 24 चेंडू 41 धावांची गरज. आलेल्या प्रेक्षक राजाला दुपारच्या सत्रामध्ये सांगू इच्छितो की 2 संघामध्ये ही लढत आपण पाहत आहोत. एका साईडला उंबरमाली संघ तर एका साईडला आपण संघ पाहत आहोत बाबणे संघ. चला विनंती असेल टीम बाबणे संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं. चला जरा थोडं स्पीड अप करायचं, आपण फिल्डिंग सज्ज करायचं. टीम बाबणे संघ आज विचार केला ना टीम बाबणे संघाचा, तर सर्वप्रथम ज्या खेळाडूने हा संघ निर्माण केला तो म्हणजे आमचे जॉन्टी राऊत म्हणजेच मस्कर सर. आज या संघामध्ये नाहीयेत, पण अनेक वर्ष हरिओम बी संघासाठी त्यांनी नेतृत्व केलं असे मस्कर सर, आणि त्यांचा हा बाबणे संघ भगवानजी मस्कर सर.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, फलंदाज दोन मैदानामध्ये पाठवायचे. उंबरमाली संघ 24 चेंडू 41 ची गरज आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एकच साईडला असेल दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील उंबरमाली संघाचे. राजेश आणि संदीप ही जोडी सकाळपासून आपण पाहत होतो. सागर जो ओपनिंगला येत होता, गणेश दादा सुद्धा आला होता, पण आता ही जोडी आहे ना A1 जोडी आहे, राजेश आणि संदीप. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येते पाहायला मिळेल? तुकाराम. आपण यायचं इकडे, तुकाराम स्टेजवर यायचं आपण. आणि पहिले षटक टाकण्यासाठी, निर्णायक षटक ज्याला म्हणलं जातं ना, ते षटक टाकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय नितीन आला पहिले षटक टाकण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज 2-3 मॅच नव्हता, पण आता आपल्या संघाचा एक चांगला खेळाडू आहे राजेश, तो मात्र स्ट्राईकला पाहतोय. 360 फलंदाज आहे. पहिला चेंडू आकाशाला उडवला, पाहूया क्षेत्ररक्षक धावतो, बोलतो चेंडू पर्यंत पोहोचेल आणि त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट होत आहे. 2 धावाने स्वतःचा अकाउंट, संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. स्ट्रायकिंगला राजेश आणि नॉन स्ट्रायकिंगला संदीप. लक्षात असू द्या. पुढचा चेंडू राजेशसाठी. पुन्हा एकदा ट्राय करत आहे, हुक केला चेंडूला, फटका सुरेख आहे आणि हा चेंडू जातो आता मात्र गुलाबी पट्टीला सलामी देणारा चौकार. चौकारांनी संघाची धावसंख्या 6 ने वाढले, 6 झाले. आता मात्र ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये बॅटिंगची काढा लागून चेंडू जातो एका धावेसाठी. धावसंख्या जी मात्र प्रगतीपथावर पोहोचली गेली. धावा 7. हे 7 तुम्हारी हमारी. या ठिकाणी शुभेच्छा आल्यात इम्तियाज शेख यांच्याकडून बाबना संघाला. आज जर क्वालिफाय झाला ना बाबना संघ तर इम्तियाज शेख कडून पार्टी आहे. पुढचा चेंडू फटका फसलाय, खेळाडू आहे, जज करतोय आणि त्या ठिकाणी विकेट घेतोय. माझी कॅच आहे हे सांगतोय आणि पहिला धक्का जो मात्र लागतोय उंबरमाली संघाला. खेळाडू असेल, बाद होतोय संदीप. बॅक टू द डगआउट. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डाव करण्याचा फलंदाज तन्मय जातोय आणि पहा मित्रांनो, आज सागर जातोय आणि या ठिकाणी इम्तियाज यांच्या शुभेच्छा कशा आहेत. शुभेच्छा दिल्याबद्दल पहिलीच विकेट जे मात्र मिळाले टीम बाबने संघाला. डावखोराचा फलंदाज ह्या ठिकाणी सागर आला मैदानामध्ये. पाहूया
कुठेतरी चाल्यामध्ये अटकवलं, कारण की दोन्ही खेळाडू आहेत ना लेग साईडला लावले नितीन, आणि कारण की दोन्ही सह खेळाडू त्याच दिशेला फटके एक्झिक्यूट करत होते आणि ऑफसाईडला माराच्या नादामध्ये हा फटका फसला, खेळाडू गालामध्ये असला, धक्का बसला. पुढील फलंदाज सागर. पुन्हा एकदा यार्कर लाईनचा चेंडू होता, खूप सुरक्षित पाहायला भेटेल या ठिकाणी. पुन्हा एकदा लाजवाब क्षेत्ररक्षक तेवढं सुरेख चेंडूपैकी रनआउटच्या स्वरूपात राजेश सुद्धा बाद होतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज स्तंभमध्ये परततात. नक्कीच खूपच सुरेख एफर्ट पाहायला भेटतं टीम बाबणे संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे एफर्ट दिला जातो, कारण की ही मॅच महत्वाची, ही स्पर्धा महत्वाची आणि हे आयोजन महत्वाचं, आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडू महत्वाचे. आणि ही स्पर्धा पाहायला गेलं तर हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक आहे. या चषक कोणाला आवडत नाही, सर्वांना आवडतो. आणि या स्पर्धेमध्ये मला माझा संघ क्वालिफाय करायचे, आणि क्वालिफाय करेल कुठला संघ क्वालिफाय होईल, उंबरमाली की टीम बाबणे, पाहूया. 7 वेळ लागलेला हा धक्का क्रमांक दुसरा टीम उंबरमाली संघाला. पुढील फलंदाज तन्मय मैदानामध्ये येतोय. कॉलिंग चुकली आणि खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. चेंडू टाकून झाले नितीनच्या षटकातील. पुढचा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच हा डोक्याला चेंडू लागतोय आणि लेग बायच्या स्वरूपात चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट होता. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा आल्या. ज्या वेळेस टीम बाबणे संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस बाबणे संघाच्या सुद्धा 8 धावा झाल्या होत्या, आणि त्यावेळेस विकेट एकही नव्हती. पण आता या ठिकाणी 2 विकेट आहेत. स्कोरर मित्र आमचा सांगताना आधी बघूया आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय. डावकराचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोहित आला. इम्तियाजने दिलेल्या शुभेच्छा पाहायला गेल्या तर 2 विकेट गेल्या, कारण की इम्तियाजनी आज ही मॅच जर बाबणे संघ क्वालिफाय झाला तर नक्की त्यांच्याकडून पार्टी दिली जाईल. आणि या ठिकाणी भासिक पर्सनॅलिटी हरिओम संघाचे पाठीराखे हरिओम संघाचे खेळाडू हरेश दादांचं हार्दिक स्वागतम, सुस्वागतम. चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज रोहित. सामना करते तो मात्र तन्मय. पहिला चेंडू ऑफसाइड यार्कर होता, खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी चुकी किती महत्वाची आहे, आपल्या संघासाठी चुकी करायची नाहीये, आणि हे मैदानामध्ये चालू आहे. प्रत्येक चेंडूवर मात्र स्ट्राईक रोटेक झाल्यानंतर डोकेदुखी म्हणजे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आता या ठिकाणी पाहायला गेलं ना तर या ठिकाणी सागराला स्ट्राईक इनवर लगेच एक खेळाडू सर्कल मध्ये ऍड केला, आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर 4 खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने असतील. आता मात्र कॉम्बिनेशन पाहायला मिळेल दोन्ही खेळाडू लेफ्टी. बघूया. फुल टोल वसूल केला, गेना इसके लॉट में उसने भेज दिया. इस खाड़े के मैदान के पार्किंग लॉट में लगा तो 6 षटकार. षटकाराची बोली भाषा सागरच्या बाटीतून पाहायला भेटते. पुढचा चेंडू, हा चेंडू नक्कीच कालवा टप्प्याचा ठेवला, आणि या चेंडूला निर्धाव पाहायला मिळतोय, कारण की आदला चेंडू षटकार मारला, फुलटो चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतला. कुठेतरी कानमंत्र दिला असेल या गोलंदाजाला रोहित याला, आणि त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव टाकतोय. बघूया. जेव्हा लेफ्टी कॉम्बिनेशन असतं ना तेव्हा कुठेतरी गोलंदाज मागणे ठरतात, आणि हा गोलंदाज मात्र लाजवाब कामगिरी करतोय. 1 षटकार मारल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकतोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र उर्वरित या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 7 धावा त्यांनी खर्च केल्यात, आणि पाहूया आता हे 2 चेंडू कशा प्रकारे खेळतील.
फलंदाज धावसंख्या 15 सागर आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उंबरमाली संघाची पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस लाजवाब अफलातून मॅग्निफिशंट चेंडू लगातारचा तिसरा चेंडू दाटायला आता शेवटचा चेंडू असेल प्रत्येक फटका महत्वाचा प्रत्येक चेंडू महत्वाचा पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे परत फुलटच होता हा चेंडू फक्त दिशा दिले चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय एक धाव कंप्लीट करतो दुसरी होणार की नाहीये आणि या ठिकाणी थांबवलं एकच धाव अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होतो दोन षटकाच्या अखेरीस धाव संख्या पाहायला गेला 12 चेंडू मध्ये केल्या गोला झाल्या 16 आता उर्वरित 12 मध्ये करायचे धावा 12-25 चे समीकरण आहे 12 चेंडू 25 धावा ह्या रोखाव्या लागतील का ह्या ठोकाव्या लागतील ठोकल्या तर टीम क्वालिफाय होणार या ठिकाणी या स्पर्धेमध्ये टीम उंबरमाली आणि रोखल्या तर या ठिकाणी क्वालिफाय होणार टीम बाबणे संघ दोन्हीपैकी एकच संघ क्वालिफाय होणार आणि तो संघ या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीवर आपलं नाव करेल नक्कीच या गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली जणू का एक षटकार जरी खाल्ला तरी 8च धावा दिल्या पुढील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज विकी पाहूया विकी कशा प्रकारे गोलंदाजी करेल गोलंदाजीसाठी विकी आला स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सागर पहिला चेंडू मात्र गरगन फिरवला पण बॅटीची कडा लागले चेंडू मात्र बाउंड्री लगत आला क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवतोय फक्त आणि फक्त एकच धाव त्या चेंडूवर घेतली गेली जे चांगला चेंडू फेकी पाहायला भेटते एक्केचाळीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आता मात्र स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण तन्मय कशा प्रकारे कामगिरी करेल पुढचा चेंडू तन्मय साठी ऑफसाइड यार्कर चेंडू होता खोदून काढला फटका सुरेख आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला भेटेल लाजवाब शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला 2 धावा रोखल्या गेल्या आपल्या संघासाठी पण 2 धावा ठोकल्या गेल्या आपल्या संघासाठी टीम उंबरमाली संघाने थेंबे थेंबे त्यालेस असे त्याच प्रकारे ही मॅच जिंकण्यासाठी धडपड 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 दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर धावा 19 धावा पुढचा चेंडू पाहूया हा चेंडू पाहायला गेला तर लाजवाब चेंडू पैकी होती हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच बाईज बॅट कट आहे सर आपण सांगा बॅट कट डिक्लेअर झोन मध्ये एक धाव सॉरी सर माय मिस्टेक बॅट कट आहे एक धाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेले स्ट्राइक चेंज होणार आता स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सागर पाहूया सागर कशा प्रकारे कामगिरी केली आतापर्यंत 3 चेंडू या गोलंदाजाने टाकले 3 चेंडूवर फक्त 4 धावा दिल्यात धावसंख्या 20 पुढचा चेंडू आता मात्र यार्कर चेंडू होता परफेक्ट यार्कर आणि आता मात्र बाईच्या स्वरूपात धाव बाईज आहे स्ट्राइक चेंज नाही राहणार बॅट कट आहे त्यांचा डिसिजन कॉम्बिनेशन करून द्या इवन जोडी आपण पाहतो मुख्य मंचावर राकेश आणि गणेश एक नडगावचा तर एक गंगा रोडचा या ठिकाणी एकादापणी संघाची धावसंख्या 21 वर पोहोचल्या पुढचा चेंडू तन्मयसाठी हा चेंडू आकाशाला उडवलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक येतो नितीन जज करतोय विकेटचं बटन मोठी विकेट मोठा फलंदाज जो मात्र बाद होतोय तन्मय बॅक टू द डगआउट विकेटचं बटन खूपच सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत होता आणि अडचणीतून काढायचं काम या गोलंदाजाने केलं आणि या ठिकाणी धावसंख्या पाहायला गेला प्रगती पथावर 21 वर लागलेला हा धक्का आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल समीकरण असेल 7 चेंडू 20 धावा हा चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट असेल हा चेंडू निर्णायक असेल तर आपण आता स्ट्राइक एंडला फलंदाज अजय सरांना पाहतोय 7 चेंडू आणि या ठिकाणी
7-20. हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता, खूपच सुरेख फटका मारला बेटा. आणि त्या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी क्षेत्ररक्षकला जवाब. दोघांमध्ये झालेलं चुकीचं कॉम्बिनेशन, पुन्हा एकदा विकेटचं बटन. आता मात्र समीकरण पाहायला भेटेल. उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे दाबा 20. 6-20. 6 चेंडू 20 धावा पूर्ण पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश. सहा चेंडू 20 धावांची गरज आहे. तर या 6 चेंडू 20 धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सागर आहे ना तोपर्यंत सांगू शकत नाही. तर या 6 चेंडू 20 धावा रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिन, ज्याला टेनिस क्रिकेट जगतामध्ये क्रिकेटमध्ये ज्याला आपण गुरु मानतो असा सचिन रमेश तेंडुलकर सर, त्यांच्याच नावावर नाव हा सचिन आहे. सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण की 6 चेंडू 20 धावा त्याला डिफेन्स करायचे. जर डिफेन्स केला तर हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये क्वालिफाय होणार आहोत. तर 6 चेंडू 20 धावाच्या केल्या सागराने तर नक्कीच आपला संघ क्वालिफाय होईल. पाहूया पहिला चेंडू फटका खूपच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एका हातामध्ये चेंडू आला तो चेंडू फेकी झाले. बघूया आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, या ठिकाणी रनआउटची विकेट. गणेश बॅक टू द डगआउट. विकेटचं बटन. या ठिकाणी खूपच सुरेख फिल्डिंग, खूपच सुरेख गोलंदाजी जी मात्र पाहायला भेटते आपल्याला टीम बामणे संघाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खंडू होतोय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सागर आहे ना तोपर्यंत काही सांगू शकत नाही. सागर आहे ना, सागर काही करू शकतोय. सागर मध्ये क्षमता, ताकद, जिद्द आणि तोच सागर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. समीकरण आता पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये करायचे 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. जर टेनिस क्रिकेटच्या ओपनच्या खेळाडूंचा विचार केला तर त्यांच्या मनामध्ये एकच असतं, 3 चेंडू मला पहार करावे लागतील. हा चेंडू मात्र पाहायला गेला तर अप्रतिम चेंडू, लाजवाब चेंडू फेकी. निर्धाव चेंडू आहे पण बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. मी अभि सावंत सरला विनंती करतो. या ठिकाणी अभि सावंत सरला विनंती करेल का आपण यायचं थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आहेत. हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू दिलेला पंचांनी. वाईट बॉल आहे आणि नक्कीच पंचांनी सुद्धा माफी मागितलेली आहे, कारण की ती व्हाईटची दिशा थोडी दिसत नव्हती आणि गोलंदाज सुद्धा मध्यस्थ झाला होता त्यामुळे आणि वाईट चेंडू घोषित केला. 18 धावांची गरज आहे. आता मात्र पुढचा चेंडू फुल टच चेंडू, फटका फसलाय, खेळाडू आहे त्या ठिकाणी. पाहूया जज करतो प्रेम यांनी घेतलेली विकेट. विकेटचा परिणाम सागर बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. फलंदाज सागर, ज्याच्याकडून उमरमानी संघाला अपेक्षा होती ना तो सागर मात्र आता बाद होतोय.
कुठेतरी स्मित हास्य प्रेमच्या चेहऱ्यावर पाहिला झेल घेतल्यानंतर. कारण की कुठल्या खेळाडूचा झेल घेतला तर टेनिस क्रिकेट आदिवासी टेनिस क्रिकेट जगतामधील एक ऑलराऊंडर आणि एक आयकॉन खेळाडू ज्याला म्हटलं जातं तो सागर मात्र बाद होतोय. आता पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय अभि. 4 चेंडू 18 धावांची गरज असेल. 4 चेंडू 18 धावा. 3 मोठे प्रहार करावे लागतील. 4 चेंडू 18 धावांची गरज आहे. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू सुरेख चेंडू आहे. लाजवाब चेंडू. उमेश सांगतो शांत राहा चेंडू तोडायला. निर्धाव चेंडू. कर्णधार आहे. कर्णधाराच्या मनामध्ये सुद्धा धडधड आहे. आदरणीय सुभाषजी विशे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आहे. फलंदाजाची कुठली ऍक्शन नाही म्हणजेच हा चेंडू निर्धाव आहे. बेली बेट चेंडू. निर्धाव चेंडू. बॅटची कुठली ऍक्शन नव्हती आणि हा चेंडू पायाला स्पर्श झाला. निर्धाव चेंडू. समीकरण असेल तर उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये करायचे धावा 18 धावा. 2 चेंडू 18 धावांची गरज. सचिन चांगली गोलंदाजी करतोय. यॉर्कर चेंडू. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हणलं जात आहे तो चेंडू मात्र सचिनच्या माध्यमातून टाकला गेला. परफेक्ट यॉर्कर. दांडी गोल. विकेटचं बटन. तांबडमाल येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा सचिन अशीच गोलंदाजी करत होता. परफेक्ट 6चे 6 यॉर्कर चेंडू टाकले होते आणि आज या ठिकाणी सुद्धा 6 चेंडू यॉर्कर टाकतो. इम्तियाज आपण सावध राहा कारण की आता 1 चेंडू 18ची गरज आहे. पार्टी तुम्हाला द्यावी लागेल. आता 1 चेंडू आणि 18 धावांची गरज. 1 चेंडू 18 धावा. 1 चेंडू 18 धावा. सचिन लाजवाब गोलंदाजी पाहूया. आणि हा चेंडू बॅटीची कडा लागले. झेल सुटला. पण आजच्या दिवसामध्ये आर्य मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये क्वालिफाय संघ आपण पाहत आहोत. टीम बाबणे संघ आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय संघ. जल्लोष पहा बाबणे संघाचा. जल्लोष आहे. अप्रतिम जल्लोष आहे. आणि सर्वप्रथम टीम बाबणे संघ आपला जल्लोष करा आणि हँडशेक करा आणि मगच मैदान सोडा. चला टीम उंबरमाली संघ मी विनंती करतो आपण लाईन अप करायचं. पहा जल्लोष करतायत बाबणे संघ. चला कॅप्टन लाईन अप करायचं. हँडशेक करा. हँडशेक करायचं आपण. चला टीम बाबणे संघ विनंती असेल आपल्याला आपण लाईन अप करा. हँडशेक करा आणि मगच मैदान सोडा. हरिओम मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषक पर्व 25 आणि दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय संघ आपल्याला मिळतो या ठिकाणी बाबणे संघ. बाबणे संघाचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. हारलेल्या संघाचं कौतुक. नो डाऊट या मॅच मध्ये सुद्धा 1 मॅन आर्मी ज्याने अप्रतिम फलंदाजी केली अप्रतिम गोलंदाजी केली असा नितीन ठरतोय मॅन ऑफ द मॅच.